नमस्कार भावी शिक्षकांनो, आज आपण थर्ड टेटसाठी सराव क्वेश्चन पेपर तर ही 2017ची क्वेश्चन पेपर आहे ती 13 डिसेंबर 2017ला झाली होती. त्यातील आपण मराठी विभाग सोडवणार आहोत जेणेकरून थर्ड सेटसाठी तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल. तर बघा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? त्याला बाबांचं दुःख पाहवत नव्हतं, त्याने कुठेही मोलमजुरीचे काम केले असते, बाबांची अवस्था वाईट झाली होती, ते नेहमी मला सात्वन करीत असतो. तर पहा, पर्याय डी मधील वाक्य वाचताना आपल्याला हे काय वाटते? अशुद्ध वाक्य वाटते. तर बघा कसं होईल, ते नेहमी माझे सात्वन करीत असतात असं तरी आलं पाहिजे, किंवा तो नेहमी माझे सात्वन करीत असतो असं तरी काय हे वाक्य झालं असतं. त्यामुळे हे चौथं वाक्य जे आहे ते अशुद्ध वाक्य आहे. पुढील प्रश्न पहा, लयलूट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर लयलूट म्हणजे लुटलेले. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तो पिकलेला आंबा दे पाहू या वाक्यातील विशेषण ओळखा. तर आंबा हे नाम आहे, तर आंबा कसा आहे? पिकलेला. तर पिकलेला हे काय आहे? विशेषण आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, पित्राज्ञा या शब्दाची संधी सोडवा. तर पितृ अधिक आज्ञा ही याची योग्य संधी विग्रह आहे. पर्याय क्रमांक 4. हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर फसवून पळून जाणे म्हणजे काय? हातावर तुरी देणे. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर तीर्थोपाध्याय, तीर्थविधी, तुटपुंजा हे शुद्ध शब्द आहेत. चुकलेला आहे तुकतुकीत. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पहा, पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत सर्व शरीरभर आणि या शब्दसमूहासाठी शब्द आहे नख शिखांत. पर्याय क्रमांक 4. पुढील म्हण पूर्ण करा. गरज सरो वैद्य मरो. पर्याय क्रमांक 3 अशी ही म्हण आहे. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? उद्याला आपल्याला जंगलात फिरायला जायचे आहे. 2 नंबरला आहे उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायचे आहे. सी आहे उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायचं आहे. आणि डी आहे उद्या आपल्याला जंगलमध्ये फिरायला जायचे आहे. तर यापैकी शुद्ध वाक्य पहा, उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायचे आहे. पर्याय क्रमांक 2 हे आहे. खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द कोणता? मैत्री, मैत्रीण, मित्रता, काय यापैकी सर्व. तर बघा, मैत्री ती मैत्री, मैत्रीण ती मैत्रीण आणि मित्रता ती मित्रता. तर बघा, ह्यापैकी काय होणार? सर्व म्हणजे पर्याय क्रमांक डी ह्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते रेषे फुलांच्या झेंडूपासून मिळतात? तर बी कापूस याचं योग्य उत्तर आहे. तर हा मराठीतील प्रश्न नाही ॲक्च्युली. तर पुढचा मराठीचा प्रश्न बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? औपचारिक. तर पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे, औपचारिक. अशा प्रकारे पत्रिका क्रमांक 3 मध्ये हे मराठीचे प्रश्न आले होते जे आज आपण अभ्यासलो आहोत. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपरच्या सरावमध्ये प्रश्नपत्रिका 4 मधील क्वेश्चन आपण अभ्यासणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.